नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता 17 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये म्हणजेच रक्षाबंधनच्या अगोदर 2 दिवस जमा केले जाणार आहेत। आता ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील असं नाही, कारण मित्रांनो यामध्येही त्यांनी 2 अटी शासनाने घातलेल्या आहेत। आता त्यामधील पहिली अट आहे, ज्या महिलांचे अर्ज हे 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह होतील तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपयाचा पहिला हप्ता हा जमा केला जाणार आहे। आता ज्यांचे अर्ज, काहींचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे किंवा काहींचे अर्ज सबमिट झालेले नाही किंवा काहींचे रिव्ह्यूमध्ये आहे, तर अशा सर्व महिलांचे अर्ज जर 14 ऑगस्टच्या अगोदर अप्रूव्ह झाले तर अशा महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। त्यानंतर आता दुसरी अट आहे मित्रांनो, ज्या महिलांचे बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे तर अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। आता यामध्ये बऱ्याच महिलांचे बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक नाही। आता तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कसं बघायचं आहे, तर यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे चेक करू शकता। आता जर तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे, ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे तिथं जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगून तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला जोडून घ्यायचं आहे। जर मित्रांनो आता तुमच्याकडे थोडे दिवस राहिलेले आहे, तुमचं बँक अकाउंट जर आधार कार्डला जोडता येत नसेल किंवा झालं नसेल, तुम्ही रिक्वेस्ट पाठवली असेल तरी सुद्धा तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला जोडलं नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला तुमचं डिजिटल नावाचं एक अकाउंट उघडायचं आहे। ते तुमचं फक्त 2 ते 5 मिनिटांमध्ये तिथं ऍक्टिव्ह होईल। आता ज्या महिलांचे हे 2 अटी पूर्ण आहेत, ह्या 2 कामं पूर्ण केलेली आहेत ज्या महिलांनी, तर अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपयाचा हा पहिला हप्ता 17 तारखेला जमा केला जाणार आहे। आता यामध्ये मित्रांनो, आता ज्या महिलांना 14 ऑगस्ट नंतर ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले किंवा ज्यांनी 14 ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेले आहे किंवा त्यांचे अर्ज आधार कार्ड लिंक झालं 14 ऑगस्ट नंतर, तर अशा महिलांचं काय? तर मित्रांनो आता अशा महिलांना पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये 4,500 रुपयाचे 3 हप्ते एकखटीत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे 14 ऑगस्ट नंतर अप्रूव्ह होतील तर त्यांना सुद्धा हे पैसे दिले जाणार आहेत, परंतु त्यांना हे पैसे 15 सप्टेंबरच्या नंतर दिले जाणार आहेत। तेव्हा मित्रांनो आपलं बँक अकाउंट किंवा आपल्या ह्या ज्या काही अटी आहेत तर ह्या पूर्ण झालेल्या आहे का नाही हे व्यवस्थित चेक करा, नाहीतर आपल्या बँक खात्यामध्ये आपल्याला 17 तारखेला एकही रुपया दिला जाणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।